हॅलो फ्रेंड्स, माझे नाव अनिशा उत्तम साळे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पूस आहे. आज मी विकसित भारत या योजनेअंतर्गत लघु उद्योग याबद्दल माहिती सांगणार आहे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. लघु उद्योग म्हणजे कमी गुंतवणूक आणि कमी कर्मचाऱ्यांसह चालवले जाणारे उत्पादक किंवा सेवा आधारित उद्योग. हे उद्योग कमी प्रमाणात उत्पादन करतात. लघु आणि सामान्यतः स्थानिक संसाधनांचा वापर करतात. लघु उद्योगांमध्ये अनेक प्रकारांचा समावेश होतो, जसे की हस्तकला, अन्न प्रक्रिया आणि अभियांत्रिकीचे वस्तूंचे उत्पादन होते. हॅलो फ्रेंड्स, माझे नाव महक आहे. मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पूस या शाळेत इयत्ता 8वी शिकते. आज मी विकसित भारत योजनेअंतर्गत लघु उद्योगांच्या समस्या सांगणार आहे. भांडवलाची कमतरता. उद्योगाच्या विस्तारासाठी भांडवल उपलब्ध नसते. जुने तंत्रज्ञान. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने उत्पादकता कमी राहते आणि खर्च वाढतो. कुशल मनुष्यबळाचा अभाव. अनेक लघु उद्योगांमध्ये कुशल कामगारांची कमतरता असते. सरकारी योजना अपुरा लाभ. लघु उद्योगांना सरकारी योजना आणि प्रोत्साहने मिळण्यास अडचणी येतात. पायाभूत सुविधांचा अभाव. वीज, पाणी आणि वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधांची कमतरता असते. मोठ्या उद्योगांशी स्पर्धा. मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे लघु उद्योगांसाठी कठीण असते. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रशांत सोमनाथ कोल्हार. मी इयत्ता 8वी शिकतो. माझ्या 2 मैत्रिणींना लघु उद्योगावरच्या समस्या व त्यांची माहिती सांगितली. मी त्यांच्यावर उपाय सांगणार आहे. तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण. नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, ज्यामुळे उत्पादन वाढेल. आर्थिक संस्थांकडून कर्ज. बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून योग्य व्याजदरात कर्ज घेऊन भांडवलाची गरज भागवता येते. सरकारी योजनांचा प्रभावी वापर. केंद्र आणि राज्य सरकारच्या लघु उद्योगांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा सक्रियपणे लाभ घेणे. कुशल कामगारांना प्रशिक्षण. कामगारांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, जेणेकरून त्यांची कौशल्ये वाढतील. सरकारी संस्थांची मदत. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळासारख्या संस्थांची मदत घेणे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा. सरकारी पातळीवर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे. एवढे बोलून मी थांबतो.